कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात लोणेर येथे घडलेल्या ह्या भीषण घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. भर दिवसा ओमकार रेसिडेन्सी ह्या लॉजिंगमध्ये एका तरुणीची निर्घुण हत्या झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलेलं असून कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणीला एका तरुणानं तिला लॉजमध्ये नेलं होतं. काही वेळातच तिच्यावर क्रूर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेर येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजिंगमध्ये काल 20 एप्रिलला ही घटना उघडकीस आलेल्या तरुणीच्या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरून गेला. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीची ओळख पटवलेली असून पल्लवी मोरे, वय 22, राहणार वडगाव बौद्धवाडी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड असं तिचं नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला असून संशयित आरोपीला नवी मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. लोणेर येथील मुंबई गोवा महामार्गालगत ओमकार रेसिडेन्सी येथे 20 एप्रिल रोजी रूम नंबर 101 मध्ये हॉटेल सफाई कामगार गेलेला असताना दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉजिंग चालकाला संशय आल्यानं त्यांनी तातडीनं गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला. गोरेगाव पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली. तरुणी विवस्त्र होती. पोलिसांनी ब्लँकेट हटवलं असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्रानं तरुणीवर वार केल्याचं निदर्शनास आलं. तातडीनं फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला. अज्ञात आरोपी हा तरुणीची हत्या करून फरार झालेला होता. दरम्यान रायगड हत्याकांडातील आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. आरोपीचं नाव अनीस मोहम्मद खान मालदार असं आहे. 38 वर्षाचा हा आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तलवडे गावातील आहे. अनीस मोहम्मद खान मालदार हा सराईत गुन्हेगार असल्याचं तिथल्याच काही ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे. काही दिवसांपूर्वी तो गाव सोडून मुंब्रा येथे गेलेला होता. धक्कादायक म्हणजे याच आरोपीनं आधी स्वतःच्या मुलीची हत्या केलेली होती आणि ही मुलगी केवळ 2 वर्षाची असताना या आरोपीनं तिची हत्या केली होती आणि याच हत्येनंतर तो कारागृहामध्ये देखील होता. कारागृहामधून तो बाहेर आल्यानंतर छोटी मोठी नोकरी करत असतानाच याच 22 वर्षीय मुलीजवळ त्याची ओळख झाली आणि हा ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं. लोणेरे परिसरात या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला. अखेर त्याला नवी मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं पल्लवीला लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये नेलं होतं. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हत्येत झालंय. पल्लवीचा मृतदेह लॉजमधील खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोरेगाव पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये लोणेऱ्यामध्ये एक ओंकार लॉज आहे. त्या लॉजमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीची ओळख पटलेली आहे. आरोपीला शोधण्यासाठी रत्नागिरी त्याचप्रमाणे मुंबई बाजूला पोलिसांची 4 पथकं ऑलरेडी कार्यरत आहेत. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपीच्या विरुद्ध खूपसा टेक्निकल एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली आहे. तिला तिच्या शरीराचा इन्क्वेस्ट पंचनामा करून नंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. पोस्टमॉर्टम करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यामध्ये अंत्यविधीसाठी देण्यात आलेला आहे. प्रेम प्रकरणातून हा टोकाचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आरोपी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असून हत्येनंतर तो फरार झाला होता. मात्र रायगड पोलिसांनी विशेष पथकं तयार करून त्याला नवी मुंबई परिसरामधून फिल्मी स्टाईलनं अटक केली आहे. केवळ हत्याच नाही तर या प्रकरणात अत्याचार झाल्याचा संशय असल्यानं पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक बाबी स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान ह्या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्यानं कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सध्या चिंता व्यक्त केली जातेय.